ठीक आहे, सगळ्यांना जोहार जोहार. की तुमची जोडीच फार भारी आहे, अगदी अफलातून. आणि आम्ही ती बघताना ना म्हणजे 2 घास जास्त जातात, आम्ही जेवताना बघतो ना. हा. मुंबईच्या कॉन्क्रीटच्या जंगलाच्या अगदी शेजारी आजही एक खरं जंगल जिवंत आहे, आरे. आणि त्या जंगलासोबतच जिवंत आहे एक संघर्ष. जल, जंगल, जमीन आणि आदिवासी अस्मितेचा संघर्ष. आज आपण भेटणार आहोत अशा व्यक्तीला ज्यांनी एका वारली रॅपमधून संपूर्ण देशाचे लक्ष वेधले. तिकडे मोहन, हॅलो. तिकडे सपनी सपनी. पण त्यांचा प्रवास फक्त एका व्हायरल गाण्यापुरता मर्यादित नाही. त्यांनी आपल्या जंगलासाठी, आपल्या संस्कृतीसाठी आणि आपल्या अस्तित्वासाठी रस्त्यावर लढा दिला, आंदोलनं केले, अटक झाली, तुरुंगवासही सहन केला. पण तरीही त्यांचा आवाज थांबला नाही. मी स्वतः त्यांच्या घरी गेलो तेव्हा मला क्षणभरही वाटलं नाही की मी मुंबईत आहे. आजूबाजूला हिरवागार निसर्ग, पारंपरिक वारली जीवन, तारप्याचा नाद, ढोलकीचा ठेका, धवलेरी पद्धतीने होणारे विवाह. आजही आरेच्या जंगलात आदिवासी संस्कृतीचा श्वास जिवंत आहे. तारपाच्या सुरांमध्ये, पारंपरिक नृत्यात आणि निसर्गाशी जोडलेल्या जीवन पद्धतीत इथल्या पिढ्यांची ओळख टिकून आहे. रानभाज्यांचा साधा आहार आणि निसर्गाशी जोडलेलं एक खरं आयुष्य. आरेचं जंगल फक्त आदिवासींचं घर नाही, हे मुंबईचा श्वास आहे. या जंगलातील प्रत्येक झाड भविष्यातल्या पिढ्यांच्या श्वासाशी जोडलेलं आहे. ते सांगणारा आणि नाहीतर काय ॲट्रॉसिटी कायद्यानुसार तुमच्यावर कारवाई केली असं ते घर सांग. वय वाढलं पण संघर्षाची जिद्द अजूनही तितकीच मजबूत आहे. ज्यांची ऊर्जा आणि विचार आजच्या तरुणांसाठी प्रेरणा आहे, अशा या योद्ध्याची कहाणी प्रत्येकाने ऐकली पाहिजे. चला भेटूया जल, जंगल, जमीन आणि आदिवासी संस्कृतीचा न थकणारा आवाज, प्रकाश भोईर. तर मला आज फार बरा वाटला का तुम्ही सगळे लोक इथे आली. आणि मला फार कमाशी वाटत होता की इथं आमच्याकडे नको नको ती लोक येऊन जात, नको नको ती म्हणजे पाहिजेत ती लोक, परंतु आदिवासी सोडून बाकीची भारतभरातली लोक अलग अलग तिकडचं आदिवासी, तिकडची लोक येऊन जात, बाहेर काही देशाची लोक येऊन गेली, पण आपली लोकांना येत नाही. जवळ राहून इथं या जवळ आहे, फार जवळ आहे. पण आज तुम्ही, मी फार कमाशी सांगत होतो, सुधीर सरांना सांगत होतो, तुला सांगत होतो, सविताला सांगत होतो की बरं एखाद दिवशी या रे आमचे हो इकडं जरा आम्ही कशी राहू पाहाय. हां, दुसरी लोक पाहून जात, आम्हाला पाहाय या ना, तर आम्ही तर जाऊ समजा तिकडे. तर आज तुम्ही मान देणं आलीच सगळी, तर आज फार बेस वाटत. तर इथं पहिला असा नव्हता ना, आता बदल व्हायला लागला, तरी आम्ही यात टिकवला आहे संघर्ष करून. वेळोवेळी संघर्ष म्हणजे महिन्यातून एक दोन संघर्ष. ते 5वीलाच पूजेला सांगत ना, तसं आहे ते आमच्या इथं सगळा, त्या चालूच रह. आता तुम्ही इकडचे येताना तिथं उतरली, तिथं बघा ते उभेवर टॉवर्स आहेत, मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे. त्याच्या खालशी एक नाव ओहल गेला आहे मोठा, तो आता गटार झाला आहे. आम्ही त्याच्याच्या पहिले चिंभोऱ्या पकडायला जायचो, बाबा ना मी ना. हा, कपडे धवाय जात, भाजी म्हणजे भाजी बिजी, आम्ही भाजीला तिकडेच मावरा बिवरा धराय, सगळे तिकडेच जाऊ ना. तो असा ओहल होता ना, नितळ पाणी ना, कपडे धवाय जात लोका. आणि मग आम्ही रातचे जाऊ, बाबा आमचा 2 रुपयाचा घासलेट घेणे, घासलेट ना, मग हिलाल करत ना चिंभोरी धरायला जात. चिंभोऱ्या फार मिळत गोन भरून. हां, रोज पाणी पडला काय हां ना, थोड्या चिंभोऱ्या आम्ही विकाय बाजारात जाऊ ना, त्याच्यावर आमचं घर चालायचं. असं बाजार इथं जोगेश्वरीला इथं बाजार आहे, बाजार म्हणजे असं मार्केट आहे, तिथं मावरा बिवरा विकत ना लोका. तर तिकडं जाऊ ना, आमच्याकडच्या भाज्या पण इकडे आम्ही लावू ना, वेगवेगळ्या भाज्या लावू, काकड्या, शिराडी, पडवला ना, ती सगळी आम्ही बाजारात विकाय घेऊन जाऊ इकडं. हां ना, आता जेव्हा आम्ही चिंभोऱ्या धरायला रातचे जाऊ ना, तर मला भिवं तिकडं. कशा भिवं, तर ते ओलाच्याच बाजूला ना मनसोडी होती ना, ते मनसोडीत माझा आजीस ना आजोबा तिकडंच गाळेल ना, ती दगडी ठेवेल ना, तर त्याच्यावर्षी ओलांडून जायचं ना. बाबा ना ओलाशीच जाय ना, मी तर वर्षी एकला त्या गोन घेईन तर भिवायचं. तर त्या आता हळूहळू नष्टच झाला ना. आता ती नद्या सगळ्या आहेत त्या ओहळ होता, तो सगळं गटार झाला, काला पाणी ना, प्लास्टिक ना. तिकडं आता बघा 50-50 मालाचे ते ओबेरा टॉवर्स झालं. ती लोक इकडे भाजी घ्या येत आता आमच्याकडं. तर ते सांगत कब से आप लोग रहते हो यहाँ पे, कितने साल हुए.
साल नहीं हुए बड़े, वो उधर रहते हैं ना, वो बिल्डिंग बनाया ना आपका, उसके नीचे मेरे दादा दादी जी है, दादा दादी। हाँ, हम यहीं के है, हम कहीं से आए हुए लोग नाही आहे, आम्ही कुठून आलेले लोक नाही आहोत, आम्ही मूळचे इकडे आहोत। नंतर तुम्ही मुंबई नाव दिलं असेल, नंतर तुम्ही वेगळ्या वेगळ्या शहरांना नावं दिली आणि आमचं वाट लागून गेली बरं सगळी, पण आम्ही इकडचे मूळचे आहोत। आणि आम्ही कधीच शहर ओरबाडाय नाही गेलो, पण शहर मात्र आम्हाला ओरबडत आमच्या दाराशी येऊन ठेपला ना। आता आम्हाला इकडची पण उठवायचं त्यांचं चाललंय ना। तुम्हाला सांगा बिल्डिंगीना देव, त्यांना ती बिल्डिंगीला राहत तर त्यांना असं वाटतं की बिल्डिंगमध्ये आम्ही सुखी आहात सगळे, आणि आम्ही जरी गरीब असलो, आम्ही फाटके तुरके जरी राहिलो तरी आम्हाला श्रीमंत समजू। कशा तर त्यांना प्रत्येक महिना झाला की महिन्याची पगार आला का त्यांना कसला तरी त्या कुठेतरी पैसे भरायचे राहत, गाडी घेते रूम एवढा मोठा बिल्डिंग घेतलेला आहे 2-3 करोडची, त्याचा EMI भरायचा रह, सगळा त्यांचा पगार त्याच्यावर जाय। त्यांना इथं तसं नाही ना, इथं आम्हाला सगळा निसर्गाने दिला आहे ना। दुसरी गोष्ट इहो सांगा की तुम्ही तुमचा हिशोब सांगा, मी माझा हिशोब सांगतो, मी किती श्रीमंत आहे ते। तुम्ही सांगत ना 2 BHK, आमचं घर मापून बघा ना तुम्ही, हां ना। परत तुमचं बाल्कनी कोडे, आमची बाल्कनी मोजेल पण आहे आम्ही, या सगळा आम्ही जेवढा मोशील तेवढाच आमचाच आहे। हां, एक कुत्रा पालत त्या गल्यात पट्टा घालून नाही देखो कुत्ता पाला, अरे वाघ पाळल्यात आम्ही, वाघ। हा, सांज झाली की आमच्याकडे वाघ आहे, 2-1 दिवस नाही आला का त्या बायका सांग कुठं गेला, आला नाही तो। फॅमिली मेंबर सारखं, इथली सगळी पाखरा माझी आहेत, इथली हे झाडं माझी आहेत, इथले कीटक माझं आहेत, इथलं बारीक बारीक गोष्टी माझी, इथं वाघ इथलं सगळं आरेतलं माझं आहेत, इकडची ओहळी आहे, ओहल आहे, तला आहे, या डोंगर अख्खा माझा आहे। पण माझा केव्हापर्यंत, जोपर्यंत माझा घर इथं आहे तोपर्यंत। मला तुम्ही एखाद्या बिल्डिंगमध्ये टाकला का तेवढा त्या पिंजराच माझा, बस तिथूनची मी नाही सांगू शकत या माझा आहे ना, म्हणून मला या टिकवायचं। म्हणजे माझी श्रीमंती तुम्ही मोजू नाही शकत, तुमची मी मोजू शकतो। हां, तर या मला सगळं सांगायचं आहे त्याच्याशी, तर त्यासाठी आम्ही सोडून जाऊ नये ना। आदिवासी हा तुम्ही त्याला गरीब नको समजू, तुम्ही फक्त त्याच्यानं पैसा काढून टाका, मग तुम्ही मोजा त्याची श्रीमंती, त्याच्यासारखा श्रीमंत कोण नाही। तर या सगळा, तर या पाहला बायकसला पण ती लगीन जवळ झाला आमचा, तेव्हा तिला माहीत असेल ते कसं आलता, तेव्हा काय होतं ना ग रेशम, सांगतं तर तुझा। आता माझे लग्नाला झाले बहुतेक 35 वर्ष नाही, जास्त झाले, आपल्या 37 वर्ष झाली, 2। तेव्हा म्हणजे या बिल्डिंगी नव्हत्या, सगळा काय नव्हता ये। आम्ही डोंगरात तिकडे जाऊ काय, जिकडे ही पण माझी पोरा इथे पाठीमागे डोंगर होता, तिकडे पतंगी उडवायची, तिथून उभा राहायला काय ट्रेन दिसायची, समुद्र दिसायचा, म्हणजे वस्ती पण फार कमी होती। आणि आता जशी आपली गावाला राहत ना घरा, कारवीची होती पहिला, कारवीचे कूड होतं, कमीच, म्हणजे शहर असा होता पण फार कमी होता, आणि कॉन्क्रीट करून हे कमी होता। आणि मला लगीन करून आणला तेव्हा आम्ही पहिल्यापासून म्हणजे इकडं काकड्या, भाजीपाला हे सगळं आम्ही करतच आलो। म्हणजे इकडं ना आरे कॉलनी डोंगर म्हणजे भरपूर असा होता, घनाट होता पहिला ना, लाईट नाही काय नाही, लाईटचं आता हालाची काळात आली ती लाईट। पूर्वीच्या काळात आम्ही, माझी पोरा बारीक बारीक असताना तर आम्ही अशी अंगणातच निघायचो, बाहेर ते वाघ पण काय नाही करत, लाईट नाही काय नाही, आणि वाघ तर आम्हाला माहीतच नाही म्हणजे इकडे वाघ आहे असा। ते वाघ आता यायला लागलं, म्हणजे होतच, पण ते डोंगर फार होतं, दिसत नव्हतं। त्यांना खाया पण प्राणी होतं ना, हरणा होती, सस होतं, डुकरा होती, तर आता डोंगरच नाही राहिला, या लोकांनी सगळं शहरीकरण केलं तर त्यांना खायचं नाही काय राहिला, तर गावात येतात ना ती। आता कोंबडी कुत्री म्हणजे घराला कारवी आणायचो, कूड भरायचं, शेणामातीची सारवायचा, अजूनपर्यंत आमचे ओट बघा कसे शेणामातीचे सारवलेलं ओट, मस्त आज आपण अंगणात बसलो। तर याच्या अगोदर म्हणजे पूर्वीपासून आपण बसत आलो जमिनीवर, तर अजून याच्याशी खुशी कुठली मिळेल ना असा ना। पहिला आम्ही पण लाकूड फाटे, अजून पण चुली वगैरे पेटू, सुकी लाकडं आणू डोंगराची ना, घननाट जंगल होता, भरपूर जंगल होता, म्हणजे भाजी पण डोंगराला फार आहे, शेवली, करटोला, भाजी आहे, हा वाघोटी आहेत। परत आम्ही पावसाला आला काय गणपतीच्या टायमाला तिथपर्यंत चिंबोऱ्यांना त्या मोठ्या होत, खूप मिळत, मग ते आमचे अख्खे घराची लोक निघत आणि ते चिंबोऱ्या धरून आणत, मग काय आंबाडी त्याच्यात टाकून भाजी बनवायची, कौला टाकायचा, या सगळं आमची मजा म्हणजे हीच आहे। काय आपली रानभाजी आणून खायची, डिंडा असतील, काय भरपूर म्हणजे भाज्या, कंटोला असतील,
खूप साऱ्या म्हणजे ते भाजी आपण खातो वर्षाला पण ते चांगले असतात शरीराला चांगले असतात. परिणाम नाही हा. आम्ही तिकडे पालघरला राहून आम्हाला असं वाटतं काय म्हणजे तिकडची मुंबईची जी आदिवासी लोक आपली हाती फार मॉडेल झाले असं म्हणजे. पण आता येण्याचं वाटत नाही का आपले शहरात आहोत असं म्हणजे. नाही मॉडेल धावलेले आहेत काही लोक. आता कसं आहे मुंबईत ना आता TRTI सर्वे केला पुणे आदिवासी संशोधन केंद्राने 2003 मध्ये आणि आम्हाला माहीत नव्हता. तर त्या लोकांनी सर्वे केला, सरकारी सर्वे झाला. त्याच्यात त्या आम्हाला आता दिसून आलं की 222 आदिवासी पाडं इथं आहेत. पण त्याच्यातलं 59च पाडं आता आदिवासी पाड्यासारखं राहिलं. बाकी सगळे शहरात मिक्स झालं. काही बिल्डिंगला गेली, काही झोपडपट्टी झाली. तर आता काय नाही राहिला त्यांचा. पण आधी 59 पाडं आहेत ना ते अजून आहेत जसेचं तसं. हां तर बाकीची ती झाली मॉडर्न झाली, थोडीशी जरा सुधारली. परंतु आता जी बिल्डिंगला जादेला आहेत लोकांना त्यांच्याकडे आम्ही जर जाऊ ना तर त्यांचं दुःख आम्ही पाहू ना. नाही सांग खपला सांगा आमचा सगळं काय राहिला सांगा. आमचा तो एक त्या खोका आहे तोंडात. पोरा मोठी झाली, लग्न झाली. तर आता मुंबईत घर घ्यायचं झालं तर 30-35 लाखाची सुरुवात होते ना. आपली ती ऐपत नाही आहे ना. तुम्ही पाड्यात राहून काय केलं आहे. आपण पाड्यात आता कसे मी सांग माझं जर पोर मोठं झालं इथं समजा मला नाही घर बांधून दिला इकडच्या सरकारने, RNA नाही बांधून दिला, BMCने नाही बांधून दिला तरी मी माझ्या घराला पडकी काढेल ना. हां बिल्डिंगला पडकी कशी काढायची. हां बिल्डिंग त्याला पडकी कशी काढायची. पोर राहल कुठं ना. इथं आता बघा आता ते युद्ध चालू झालं आहे इराण आणि याचा इस्रायल आणि अमेरिकेचा. तिकडं तर आता तेल येई नाही, तिकडे गॅस येई नाही. तर ती लोक लाईन लावत तिकडं ना. आम्हाला काय गरज नाही, आपले लाकडं आहेत ना. हां गॅस आहे आमच्याकडे, चुली आहेत, नाही फरक पडत. तसा लॉकडाऊन मध्ये पण झाला. लॉकडाऊन मध्ये तसाच झाला. लॉकडाऊन मध्ये पण काय झाला आम्ही एकदम इकडे सुखात मध्ये होतो. आम्हाला काय चाऊल बिऊल आम्ही सगळं भरेल होतं. पण आम्हाला इथून डोंगरातून रानभाज्या मिळायच्या, पाणी मावरा मिळायचा. सगळं आम्ही सगळे व्यवस्थित आणि खुश होते. कोणाला कोरोना नाही झाला काय नाही, चांगले होते एकदम. उलट इथं तर असा होता ना इकडे तुम्ही हे गाव सोडून बाहेर गेला ना शहरात का तिकडे पोलिसां राहत. त्या तोंडाला मास्क नसला का 200 रुपये फाईन मारत, 300 रुपये फाईन मारत, लोकांना ओरडत ना. गावात आमच्या इकडे असा होता ना चालत मास्क लावशील तर 200 रुपये फाईन पडत तुला. आमचा पाटील सांग इकडं मास्क बीस नाही लावायचा. म्हणजे एवढा शांती ना उलट बरा वाटत होता. बायकच पण मला सांगा या मध्ये गाड्यांचा आवाज येई ना. इकडे रोडच्या गाड्या जात बघ, तर गाड्या आवाज नाही येत होता ना. तर या सांग कोणाक सांग बेस वाटत ना सांग या सांग असं लॉकडाऊन सांग कायम सांग पाहिजे ना. त्या असा पण सांगत होता की आपल्या लोकांना पण सांग समजा नाही. एक वर्षाची शाळेची सुट्टी रह पोरांना. हां तर 1 महिना सांग असा करायचा, 1 महिना सुट्टी द्यायची शाळेच्या पोरांना आणि तेच महिन्यात कामवाली जी हवी ना त्यांना पण सुट्टी. म्हणजे लॉकडाऊनच करून टाकायचा. लोकांना जाऊन देच ना गावाला सांगा आपापले ना. 1 महिना तरी प्रदूषण सांगा नाही व्हायचा ना. असा होईल ना चांगला राहतील लोक असा. त्या तो लॉकडाऊन मी लॉकडाऊनला थँक्यू सांगत त्या टायमाला. हा लोक मेले असतील त्याच्याबद्दल आम्ही दुःख व्यक्त करतो, त्या श्रद्धांजली अर्पण करू की बाबा तसा नाही व्हायला पाहिजे होता. पण लॉकडाऊनने ना एक माणसांना दाखवून दिला की तुमच्या गरजा फार कमी आहेत. हा एवढ्याच गरजा तुम्ही जगू शकता. आणि लोक बसून आसपासशी बोलत होती. हां सगळी वेळ देत होती एकामेकाला, गप्पा करत होती. हां सगळी. तर लॉकडाऊनला थँक्यू सांगायला पाहिजे. आणि असा मध्ये लॉकडाऊन सरकारनेच जाहीर करायला पाहिजे की बाबा 1 महिन्याची सुट्टी वर्षाची, चला तुम्ही गावाला जा, तुम्ही काय पोरांबारा खेळा. कसं पाहुणे बिवणे जायला. कारण पैसा किती कमायचा, किती पैसा कमावला तरी माणूस खपून जातो. पण त्याचा आनंद तर काय नाही मिळत ना. पाड्याचं नाव काय. केल्टीपाडा इथं ना मुंबईमध्ये आहे केल्टीपाडा. अरे बाकीचे पाडा आहे तिथं. आता खांबाचा पाडा आहे, देवीपाडा आहे, मरुशीपाडा, बांगोडा, चारणदेव, जीवाचा पाडा, मोराचा पाणी, हबालपाडा, नांगरमोडी पाडा, इकडे नवशाचा पाडा, फुटक्या तळ्याचा पाडा, चाफ्याचा पाडा, दामूपाडा अशी एकूण 27 आदिवासी पाडा आहेत सगळे इकडे. नाही नावा उलट ना आता बाकी ठिकाणी काय केला लोकांनी ना या नगर त्या नगरला महत्व नाही ना. आमचं आता तर आम्ही फक्त केल्टीपाडा नाही सांगू, केल्टीपाडा आदिवासी गावठाण असं लिहू. हां प्रत्येक ठिकाणी आदिवासी गावठाण असं. आणि काय होतं इकडे शहरात असल्याने काय झालं आहे इकडं ना झोपडपट्टी पुनर्विकास योजना जी आहे झोपडपट्टीवाल्यांची ती लागू करत. आमच्या पाड्यात पण नोटिसी लावल्या त्याही की झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत आम्ही तुमचं पुनर्वसन करतो. म्हणजे इकडनं तुम्हाला नेऊन बिल्डिंगमध्ये टाकणार आणि ते तुम्हाला सुधारवणार. तर आम्ही सांगाल आम्हाला बिघडू तर द्या पहिला. हां आम्हाला सुधारवायचं मंगा सुधारवा पण बिघडू तर द्या. आम्हाला अजून बिघडेल नाही आम्ही ना. बिघडेल तुम्ही आहात सगळी, तुम्हीच तुम्हाला सुधारावा. तर आम्ही त्यांना सांगला की आम्हाला बिल्डिंगला नाही जायचं आहे, आम्हाला ते खोक्यात नाही राहायचं आहे ना.
तर आम्ही त्यांना सांगला आणि आम्ही ह्याव सांगला की झोपडपट्टी नाही, ही घरं आहेत. आमचा बारीक जरी असला तरी आम्ही त्याला घर सांगू, झोपडपट्टी नाही सांगू. हां, तर झोपडपट्टी पुनर्विकास कायदा तुमचा कायदा आहे की आदिवासींना लागू नाही आहे. मग तुम्ही आम्हाला अगोदर झोपडपट्टी धारक समजत आणि मग तिथं पुनर्वसन करून तिकडून नेऊन टाकत आणि आमचं अख्खी जागा तुम्ही घेत. आम्ही त्यांना सांगला की बघा, एका आमच्याकडचा एक लोकप्रतिनिधी होता, तो फार बोलत होता, म्हणजे आम्ही तुम्हाला सुधारवणार, तुम्हाला तिथं सगळा सुविधा मिळणार, सगळा सोयी मिळणार, इकडे काय तुमच्या झोपड्यामध्ये. तर आम्ही सांगला ठीक आहे, तुमच्या मनात चांगलं असेल मग आमच्याबद्दल तर आम्ही जातो तिकडं, तुम्ही सांगाल तिकडं. पण बरं माझी फॅमिली फार मोठी आहे, तेवढी रगल त्याच्यात. बोलतो किती लोक आहेत तुम्ही? बरं बघा आता मी, माझी बायकस, माझी पोरा, माझी पोरी आणि बरं 2-4 वाघ आहेत, हां, काही थोडंसं साप आहेत, थोडीशी पाखरं आहेत, थोडी बारकी किडक आहेत, अशी करून बरे मोठा समाज आहे. बरं हे माझा कुटुंब आहे, सगळी माझी कुटुंबातली लोक आहेत ती. तुम्हाला तो वाघ भीतीदायक वाटत असेल, पण आमचा तो देव आहे ना. मी त्याच्यावर गाणं लिहिलं आहे, वाघ देवा जंगल वाचवाय तू धावलं. हां, तर ही सगळी मला तिथं घेऊन चल तू. ही झाडं पण मला पाहिजेत, इथं झाड बूड आहे ते सगळं मला तिथं पाहिजे. तुम्हाला शक्य आहे का द्या? काय ते बोलता तुम्ही. तर बरं तुम्हाला नाही जमत ना, मग तुम्ही ते भानगडीत पडू नका. तुम्हाला जे शक्य आहे त्या तुम्ही करा, नाही तर तुम्ही भानगडीत पडू नका असं. मग सांगा नाही तुम्हाला सुधारायचं सांगा. मी तुम्ही सांगला ना पहिला सुधारणा काय आहे ना. आता थोडी आमची पोरा पण शिकेला. मग शिकेला आहेत. आमच्या पोरांनाच पुनर्वसन नको ना. आमचा आता ह्या गावात आयुष्य गेला या गावामध्ये. आजी आजोबा पंजोबा मग माहित पण आहे तेव्हाच आम्ही राहू, तर आम्ही सोडूच का यो गाव. आपले सोडून गेला तर एका जमीन तुम्ही नष्ट कराल, आमची जमीन घ्याल, तो आमची झाडं घ्याल, आम्ही शेतीवाडी करू, आमचा तर त्याच्यावर पोट चाललं. मग ते सोडायचा प्रश्नच येत नाही ना. तुम्ही पण आम्हाला विचारा ना, आम्हाला आदिवासी लोकांना काय पाहिजे. हा, ते पाहिजे ते विचारत नाही, तुमचं ठरवत तुम्ही ना. आम्हाला काय पाहिजे, तुम्हाला जायचं का नाही जायचं, तर आम्हाला नाही जायचं आहे ना. आम्ही काय सांगू, काय आम्हाला पुनर्वसन नको. आम्ही जिथं राहू ना तिथंच आम्हाला लाईट असेल, पाणी असेल, रस्ते सुविधा द्या. जिथं जेवढी पण सोय तुम्ही करायची असेल ना, सुविधा द्यायची असेल ते आमच्या गावातच द्या. शाळा द्या, हॉस्पिटल द्या. आणि वरून काय सांगता, आदिवासींचा विकास झाला पाहिजे. विकास कसा होल, ज्या गावात आम्ही राहू तिथूनशी तुम्ही काढायचे ना, तुम्ही आम्हाला तिकडे नेऊन टाकायचे. आता इथं राहू ना तर आम्ही एवढी खुश आहोत, इथूनशी तुम्ही तिकडे नेऊन टाकला तर आम्ही खुश कसे राहू. एवढूसे पिंजऱ्यात तुम्ही नेऊन टाकला ज्या बारके घरामध्ये, तर आपण खुश राहू नाही, खुश राहू ना. काय झालं, मुंबईची लोक इथे आता आल्यात ना, इकडे ज्या मुंबई वाढली, लोकवस्ती वाढली ना, त्यांची ना गावाला घरं आहेत. ही लोक जी मुंबईला आली आहेत ना, त्यांची गावाला घरं आहेत, त्यांच्या जमिनी आहेत. 50-60 एकर 100-100 एकर जमीन आहेत. ते नोकरीसाठी दिला तिकडे. हां, त्यांना पुनर्वसन दिलं पाहिजे का लगेच जातात ती. कारण हां, आता मला सांगा, त्यांना सांगला तुमच्या गावाला जी जागा आहे ती आम्ही घेऊ ना, त्या घर पण घेऊ ना, मग तुम्हाला एक बिल्डिंगमध्ये घर देऊ, चालतील का ते? नाही जाणार ना. आमचा गाव नाही, आमचा काय नाही, तर आमचा योच गाव आहे ना, तर आम्हाला इथून नाही जायचं आहे ना. आता यांनी सांगला तसं तुम्ही आम्हाला विचारतच नाही ना. आणि मग अधिकार आपण मतदान येतो तेव्हा आपल्यावर एखादी याच्यावर नेत्यावर आपला विश्वास असतो ना, की बाबा ह्या माणसाला आपण निवडून दिला तर आपला काहीतरी विकास होईल असं आपण निवडून देतो ना. मग त्याला निवडून दिल्याच्या नंतर आपल्याला विचारलं पाहिजे त्यांनी. काय त्यांनी असं नाही का आता मला निवडून दिला तर त्यांनी आदिवासीच्या घरावर बुलडोजर चढवावा, असं नसतं. ते विचारात घेतला पाहिजे, आपल्याला विचारला पाहिजे तुम्हाला काय पाहिजे हे विचारायला पाहिजे ना. तर ते विचारात घेत नाही. तुम्ही डायरेक्ट तुम्ही आदिवासींचे याच्यावर उठाल आणि काय सांगतात की बरंच नाही काय सांगतात, या देशाचे आदिवासी मालक आहेत म्हणून. मग तुम्ही या मालकाला तुम्ही बाहेर इथून गावाशी काढाल आणि पुनर्वसन कराल, ते सुखी राहतील. त्यांचं कसं जीवन आहे आदिवासी लोकांचं, त्यांच्या बकऱ्या आहेत, त्यांची गायी आहेत, त्यांची कोंबडी आहे, त्यांचे चुली आहेत, ती चूल पेटवणारी लोक, डोंगरफाटी करणारी लोक आहेत. तर ती बिल्डिंगमध्ये कशी तिथे राहतील, त्यांना तिथं काय जमल तरी काय तिथे राहाया. तो पण तुम्ही विचार करा ना. मग जंगल सांभाळतात सगळं त्याच आहे. आम्ही जल जंगल जमीन हे आम्ही उलट आम्हाला तुम्ही चांगला आमचा विकास केला पाहिजे. तुम्ही का आम्ही एवढे संपत्ती आम्ही वाढवली सांभाळून ठेवतो. हा, झाड रोपटी सगळी हे आपण सगळं सांभाळलंय म्हणून राहिलंय ना. आपण तोडतो काय झाड नाही ना तोडत, आपल्याला जेवढा लागेल तेवढाच आपण घेऊन घेतो.
आपण त्याचा जंगलाचा रास नाही करत. हां, बरोबर. तर आपल्याला त्यांनी विचारलं पाहिजे खरं तर. आखे मुंबईला यान जंगल ऑक्सिजन पूर्वी ना किती मोठा जंगल आहे. कोरोना काळामध्ये आणि आता तुम्ही सांगितलं तसंच की संघर्ष कसा झाला. आता थोडा थोडा आलाय, म्हणजे थोडा दिवस मावलत आलाय. रात्री 8 वाजले म्हणजे त्याच्या अगोदर पासून लोक साखली धरून तिथे राहायचे. तिथे झाडं कापायला येत होती तिथे मेट्रो कारशेड. मेट्रो कारशेडची इथे. तर आम्ही पण जायचो तिथे. आमची आदिवासी लोक, काही बिगर आदिवासी लोक, म्हणजे जाती धर्म ह्याच्यामध्ये काही काय नव्हता. नव्हता. हां. सगळे एक समांत नेता पण नव्हता. नेता नव्हता, काय नव्हता. सगळ्यांना ऑक्सिजन पाहिजे म्हणून सगळेजण तिथे येत होते आणि ती झाडं थांबवण्यासाठी साखळी धरून करायचे. लहान पोरं सगळेच, पाणी पावसात भुकत आणि हा सगळी लोक. आणि मग असा करता करता एक दिवशी काय माहिती कोर्टान ऑर्डर दिली का नाही दिली. मग रात्री एक दिवस 8-1 वाजत आले आणि ती झाडं कापायला घेतली. पहिला मोठा झाड कापला ना, तेव्हा कोणीतरी व्हिडिओ टाकली की झाडं कापायला वाले करून मला दाखवलं, हे बघा झाड कापायला वाले. तेव्हा माझी मुलगी तिकडे पुण्याला राहत होती, ती आली होती मुलीला घेऊन. तर त्या दिवशी मी बिर्याणी बनवली होती. बिर्याणी बनवली आणि हे बोलत होते माझे घरवाले की आपण जेवून जाऊया. मीच सांगला जेवून नको जाऊया, तर आपणच झाडं पूर्ण कापतील, चला आताच जाऊ. आम्ही गेलो त्यापर्यंत अर्धी झाडं त्यांनी कापली आणि ते जे कापणारी लोक होती ती पळून गेली त्या दुसऱ्या रस्त्याला. त्यांना बंद करायचं टाकून पोलीस स्टेशनला तिकडं. तर आम्ही झाडं वाचवायला गेलो तर आम्हाला भायखल्याचे याला जेलमध्ये मला तिकडं म्हणजे आम्ही किती 30 लोक होतो. 29 लोक. 29 लोक होते. बाकी पोलीस स्टेशनला पुरुष. म्हणजे झाडा तोडू नयेत म्हणून तुम्ही सांगितलं म्हणून म्हणून आम्हाला आम्हाला ते बंद करून ठेवलं पोलीस स्टेशनला. तर आम्ही चांगलं करायला गेलो ना. झाडं वाचवणं म्हणजे गुन्हा नाही आहे तो. तुम्ही सगळेजण श्वास घेता ना, मग सगळ्यांचा तो अधिकार आहे का झाडं वाचवली पाहिजेत. आता हे आपण जेवढी बसलो होती, या निसर्ग किती चांगला आहे, किती हवा पाणी चांगली देते, ह्याच्या खाली आनंद आहे. तसा आनंद कुठे भेटेल? तसा आनंद कुठेच भेटणार नाही. आता मुंबईला ठेवलाच नाही तो. ते तुम्हाला आरेची वाघीण सांगत याची काय कहाणी आहे का एखादी? आरेची वाघीण मध्ये ते सांगत. आरेची वाघीण तिला याच्या सांगितलं गेलं का या आंदोलनामध्ये ती एकतर अटक झाली आणि तिने तिथं ठणकावून सांगितलं, तुम्ही मला एकदा नाही, मला 100 वेळा जेलमध्ये टाका, पण मी आमची झाडं कापू देणार नाही. हां. आणि ही सगळी आमची झाडं आहेत ना. आणि बरेचसे पत्रकारांनी असं पण प्रश्न विचारले की तुमची झाडं इथे आहेत, ती झाडं वाचवायला का तुम्ही गेलात? तिकडे लांब होती ना, 2-3 किलोमीटरवर. तर आम्ही त्यांना सांगितलं की ऑक्सिजन झाडं देतात हे आम्हाला माहिती आहे, पण याच झाड मला ऑक्सिजन देतं का ते मला माहीत नाही ना. मला त्या झाड पण देत हवं तर. हां. तर मला ते अजून कन्फर्म नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही तिकडे गेलो बरं. हां. आणि आम्हाला पृथ्वीवरची सगळी झाडं ऑक्सिजन देतात हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे पृथ्वीवर कुठं पण काय झाला तर आम्हाला आवाज उठवला पाहिजे, त्याचा हे आहे. तर ते व्यक्तीच्या तिला जेल झाली. त्यानंतर मग इकडं आता बाजूला फिल्म सिटी आहे, फिल्म सिटीमध्ये आंदोलनं झाली. हां. बाकी ठिकाणी छोटे आंदोलनं चालूच असतात. तर जिथं आंदोलन झाले इथं झाडं आहेत, तिथे एखादा प्रोजेक्ट यायचं झालं तर पहिले झाडं कापली जातात. तर तिकडं ती लोक कुठल्या पण सरकारी लोक आली ना का तिकडच्या आमच्या महिला, आता आमची संघटना आहे तर संघटनेच्या महिला सगळ्या बाहेर निघून प्रोटेस्ट करतात. हां. त्या पण जरा पोलीस बिलीस यायला लागलं ना की जरा भीतीच वाटते ना सगळ्यांना. का मग ते लोक फोन करतात की दादा जरा वहिनीला जरा आले असते तर वहिनी जरा बरा होता, इथं फार पोलिस यायला लागल्यात. मग मी फोन बिन करतो कामावरून, याला सांगतो आकाशला जरा आईसला घेऊन जा जरा, तिकडे ते पोलिस यायला लागल्यात, फिल्म सिटीमध्ये काहीतरी संघर्ष सुरू झाला आहे. आणि मग हिला नेऊन ठेवलं ना का ते सांगतो दादा आता इथे 10 गाड्या, आता वहिनी आली. आता ती साधीच बाई आहे पण ना ती सांगते ना मी स्वतःला ओळखते. जसं मी बऱ्याच वेळा बोलतो की आपण एकामेकाला ओळखतो, पण आपण जे स्वतःला ओळखू ना की मी किती पॉवरफुल आहे, बस संपलं. तिने तिला ओळखलं आहे. दुसरी गोष्ट तिच्याबद्दल ते सांगतो की हां मग आणि तिला कुठेही तुम्ही सांगा, किती माणसं असू दे आणि किती शिक्षित माणसं असू दे, तिथे पण तिला सांगितलं ना आता प्रमिला भोईर आपल्यासमोर 2 शब्द बोलतील का पटकन उठणार, जाणार माईक घेणार आणि तिला जे बोलायचे ते बोलणार, मोजकंच बोलणार. नाही शाळेत नाही गेली. हां. बालगी होती ती, मामासकडे बालगी होती. ते सांगत मामाने तिच्या पोरीने शिकवलं ना, मला बालगा ठेवला, पण ती नाही शिकली. पण इकडे आल्यानंतर काय झाला, इकडे आल्यानंतर काय झालं, माझे भाऊस आहे ना, माझा लगीन झाला ना ते माझा भाऊस बारीक होतं किंवा आता तो, तर त्यालाही आणायला जायची शाळेत आणि सोडायला जायची. तर तिथे बाई होत्या राणेबाई करून BMC शाळेमध्ये,
ती सांगायचे अगं बाई तू शिकलेस का, शाळेत गेलेस का? तर ती सांगते नाही गेली कधी शाळेत. आम्ही तिघी जणी होतो. तिघी जण. हां बोल बोल. माझे दोघं जण ते बारकं दिरूस होतं ना, तर त्यांना मी सोडायला जायची सकाळी आणि घ्यायला पण जायची. 12:30ला सुटायची ना शाळा. नाही इथं लगीन करून आल्यावर. SRP मध्ये शाळा आहे, शाळा होती ती आता बंद झाली. ते SRP मध्ये त्यांना सोडायला पण जायचे आणि घ्यायला पण जायची. तर दोघी जणी त्या तिकडच्याच होत्या केम्पातल्या आणि मी इकडची जायची. तर आम्हाला तिघींना पण विचारला काय ग बायानो तुम्ही काय शिकलेले आहात काय? तर तिला सांगलं आम्ही काय मॅडम आम्ही तर नाही शिकेल. मी एक काम कराल तुम्ही ना अर्धा तास अगोदर घ्या, मग तुम्हाला मागच्या बेंचवर आम्ही शिकवणार. शिकाल काय? तर आम्ही बोललो हो बाई शिकणार. मग 12:30ला सुटायची शाळा, मग आम्ही 12लाच जायचो. मग तिघी पण आम्ही लाईनीत बसायचो. ती बाई आई काढून द्यायची. मग आम्ही शिकायचो. तसा करून करून मला पहिलीचा अभ्यास यायला लागला. नंतर मग मी गरोदर होती तर जेव्हा परीक्षा आली होती जवळ तेव्हा माझी डिलिव्हरी झाली. तर ती परीक्षा गेली. असं झाला. पण तरी पण तुम्ही तोंडात जिद्द समजते. आणि आता हे काय झालं माहिती आहे का, आता आम्ही याच मध्ये 3-4 महिने झाले असतील. इथं एक निर्मला कॉलेज आहे कांदिवलीला. आमचे त्या लोकांनी व्हिडिओ बघितले काही आम्ही संघर्ष केलेले याचे, आणि त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलं की आमच्या शाळेत एक कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला तुम्ही याल का दोघंजण? तर आम्ही सांगितलं ठीक आहे आम्ही येतो. मग आम्ही गेलो त्या ॲड्रेसवर गेलो. तर मग तिथून मी फोन केला की आम्ही गेटच्या बाहेर आलेलो आहोत, तर हीच शाळा ना कॉलेजला. बोलतो थांबा तुम्ही तिथंच थांबा. आणि जसं गेट ओपन केलं ना सगळे कॉलेजची मुलं बँड घेऊन होते दोन्ही बाजूने आणि फुलं वगैरे लेझिम वगैरे सगळं घेऊन. आणि आम्ही जसं आत एंट्री मारली आमच्या अंगावर फुलं उडत आहेत, नाहे करतायत, वाजवत आहेत. आम्ही एकदम भारावून गेलो आणि आम्ही काफायला लागलो. म्हणजे आम्हाला एवढा आम्ही कधी सत्कार वचा आम्ही घेतलेला नव्हता ना. आणि ते प्रिन्सिपल वगैरे सगळे टीचर वगैरे सगळे होते. मग आम्हाला त्यांनी वरच्या माळावर नेलं आणि मग तिथं नाश्ता बिष्टा दिला, चहा वगैरे दिला. आणि मग तिथून परत 2 माणसं, एक मुलगा एक मुलगी कॉलेजची, ते आमच्या सेवेसाठी की यांना काय लागलं तर. मग परत आम्ही खाली आलो. मग लेझिम वगैरे होतं. मग तिथून आम्हाला जिथे कार्यक्रम होता त्या हॉलवर घेऊन गेले. हॉलवर आम्हाला स्टेजवर बसवलं आणि मग तिथले त्या लोकांनी ओळख करून दिली. तुम्ही यांना ओळखता का? तर ते म्हणाले नाही आम्ही ओळखतो त्यांना. मग त्याने सांगितलं हे कोण आहेत माहिती आहे का? हे निसर्ग वाचवणारी लोक आहेत. आपण श्वास घेतो ना ते यांच्यामुळे घेतो आज. हां, आणि ह्यांना आपण अशिक्षित किंवा कमी शिकलेले समजतो, पण ह्यांना निसर्गाचं महत्त्व यांना माहिती आहे. आणि ही अशी लोक आहेत की आज आम्ही त्यांचा आम्हाला सत्कार करावा असं वाटतं. आणि मग मला बोलायला दिलं. आणि जेव्हा बायकोची वेळ आली बोलायची ना, तिला सांगितलं आता प्रमिलाजी बोलतील. ती पहिला काय बोलली असेल? ती बोलली आज मला किती बरं वाटत असेल. मी शाळेत तर गेलीच नाही, मी अजिबात शिकली नाही आणि खूप शिकलेली लोक आज माझं ऐकायला आले. मी काय बोलणार आहे ते ऐकायला आली तुम्ही, मला किती बरं वाटलं असेल. हां तर असं. आणि मग तिने सुरुवात केली. मग ती बोलली आणि एक दिवस ती अशी पण मला बोलत होती की कसं असतं ना बोलतं आपल्या लोकांचं, म्हणजे लोकांचं कसं असतं ना, बारीक तांशी ती शाळेत जात पोरा, रोज येत. अंगणवाडी, बालवाडी, 1ली, 2री, 3री, कॉलेज, असं करून अर्ध आयुष्य घालत आणि तेव्हा त्यांना चांगलं दिसेत. मी तर शाळेत पण नाही गेले तरी माझे चांगले दिसत. हे मला त्रास नाही झाला ना. किती त्रास ना. मी माझी जिंदगी जगली. आज मी चांगल्या घरात आली. मी आता मी ज्या तुम्ही करत त्या करत. तुम्ही जे पैसे कमवत कदाचित तुमच्यापेक्षा जास्त कमावत तुम्ही, कारण ते 1000-1500 रुपये ते दिसाला ते भाजीची भाजी विकत आहे. हां, आणि मी मालकी नाही सांग. हां, तर मी किती सांग म्हणजे तिचं काही गोष्टी खूप ऐकायसारख्या असतात. दुसरी गोष्ट आहे, एकदा ना नवशाचा पाडा करून आहे इथं बाजूलाच. त्या नवशाच्या पाड्यात लाईट नव्हती. आता 2019ला आम्ही संघर्ष केला आणि लाईट आणली. तिथं लाईट नव्हती तर ती काय करायची, त्यांच्या गावाच्या मध्ये एक ट्रान्सफॉर्मर आहे बसवलेला की यांना NOC मिळाल्यानंतर, म्हणजे तिथे आता पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे आणि त्या लोकांनी ती जागा घेतली आहे 145 एकर आरेकडून. तर आता तो पाडा त्यांच्यात गेला. मग तिथं काय करायचं असेल तर त्यांचं NOC लागणार, त्यांचं परमिशन लागल्याशिवाय ते नाही होऊ शकत. तर ते परमिशन देत नाही. तर ती काय करत, ती लाईट ना चोरून दिवाळीला छेडं टाकत आणि ती लाईट घेत एक इकडे बल्ब गावात जरा उजेड, हायवेच्या बाजूला असून तिथं मोठे बिल्डिंग आहेत. ते बिल्डिंगला रातची लाईट पडली की गावात उजेड पड. हां, इतक्या जवळ. पण यांना लाईट नाही, कारण 1978ला त्यांनी जागा घेतली. 40 वर्ष ती अंधारात राहिली ती लोक. तर ती लोक रातची चोरून लाईट घ्यायची. हां, तर एक दिवशी मला फोन आला दिवाळीच्या टायमाला, राकेश शिगवणचा. हां,
की राकेश सांग दादा यावर्षी आमची दिवाळी ना अंधारात जाणार आहे. बरं काय झालं रे, तुम्ही लाईट चोरून घेत होते ना? नाही ना, त्या लोकांनी टाळा लावला ना, ते कॅबिनला मोठा टाळा लावला त्या लोकांनी आणि सांगा बंद केला. तर यावर्षी आमचं लाईट नाही सांगतं. तर मी सांगला की तोडा ना ते टाळा. नाही दादा केस होईल. केसच झाला पाहिजे ना, केस होईल मग तुम्हाला अटक होईल. अटक झाल्यानंतर पोलीस स्टेशनला नाही जाईल. मग आम्ही येतो ना तिथं की का अटक केली, तर बाबा ह्याने टाळा तोडला. तर का तोडला, तर लाईट चोरून घ्या. मग लाईट चोरून काय घेत आहे, तर त्यानं देत नाही. हां कुठेतरी ते फोकसमध्ये आलं पाहिजे ना, न्यूजवाल्याने मसाला पाहिजे ना, की असं नाही होत ना. नाही दादा सांग, ती लोक बायका सांग बिहत सांगा आमच्या सांगा ना, की काय ना काय कारवाई होईल ना. बरं ठीक आहे थांब, बरं मी इलाज करत आहे काहीतरी. मी तिकडचीच कामावरची फोन केला बायकसला, अगं तुला काम आहे तर बरं काय सांग काय झालं. तर बरं ना नवशाच्या पाड्यात ना यावर्षी दिवाळी अंधारात जाणार आहे. तर मी काय करू सांग, बरं तिथं टाळा लावला आहे त्या लोकांनी, त्यात तुला टाळा तोडायचा आहे जाण. हां तर हा सांगत जाण सांगत तोडन ना. बरं त्यांना टाळा तोडला का ते लाईट घेतील चोरून, पण बरं तुला जाण ते तोडायचं आहे आणि तुला बरं जेल होईल एखादा, तुला तुझ्यावर कारवाई होईल, तुझे केस होईल. तर सांग होऊन देच सांग. तर बरं दगड पण बरं आपल्याच पाड्यातले नाही, तर ती भीतील आमच्या पाड्यातला दगड घेतला. तिकडची दगड घेऊन जा बरं आणि आकाशला बरं घेऊन जा. तर मग मी सांगला, तर मी तयारी केली. मग मी राकेशला फोन करून सांगला, अरे बरं माझी बायकच येते. तर कशात दादा, अरे टाळा तोडा आहे. तुमच्या बायकांना हिंमत होई नाही ना, तर माझी बायकच आहे ना टाळा तोडणार. पण दादा ते वहिनीला काहीतरी होईल, तर होलच ना, होल कसा नाही, तिला नेणार जेलमध्ये टाकतील तिला, कारण ती गुन्हा आहे तो टाळा तोडणं असा ना, तर तू गुन्हा होऊन दे, ती अंगावर घ्या तयार आहे. दादा सांगा जरा थांब जरा आता तू. त्याला आला राग ना, त्यांनी लगेच 5 मिनिटात मिटिंग लावली, सगळ्या बायांना बोलवला आणि सांगला ती दादाची बायकोच तिकडची आहे ना टाळा तोडणार आणि तुम्ही काय बांगड्या भरल्यात, बांगड्यात भरत ती, पण ती तुम्ही सांग तोडाय पाहिजे ना. मग त्या बायांना खूप हे वाटलं हा की नाही आपल्याला तोडा, आणि मी त्याला टाळा तोडला ना, टाळा तोडला त्या लोकांनी आणि घेतली लाईट. म्हणजे हां ऊर्जा मिळाली. तर ती तसा करत म्हणजे तिला ती घाबरत नाही. आणि बऱ्याच वेळेला ना काय होतं, आता इथं फिल्म सिटीमध्येच आपला एक पाडा आहे, देवीचा पाडा, किसन भगत नावाचा माणूस आपला. तर तो शेती भात लावं. हां भात लावे तर काय, तर 1 वर्ष त्यांनी भात नाही लावला. तर फिल्म सिटीवाल्यांनी काय केलं, आता तुम्ही लावायचा नाही, ही जागा सांगते आमची आहे. पण यो वर्षानुवर्ष लावत आला आहे ना, त्याचं पावत्या पण त्यांनी टॅक्स पण भरेला आहे आरेला, त्याच्या पावत्या पण होता. तर ती लोक त्याला उतरून देत नाही, कारण त्यांच्याकडे सिक्युरिटी आहे त्यांची, ते पोलीससारखंच युनिफॉर्म त्यांचा आहे जवळजवळ, आणि ती त्यांना तिथं हात पण लावून देत नव्हती. मग त्यांनी ना मला फोन केला, दादा सांग असं आहे, भात लावून सांग देत नाही सांग ती. तर मी सांगला तुझं आवण तयार झाला आहे का, तर सांगा होल सांग. तर बरं आवण तयार झाला का आम्हाला सांग. मग आवण झाला तयार, आणि मग आम्ही आमच्या पाड्यातल्या लोकांना सांगला सगळ्यांना आपल्याला भात लावायला जायचं किसन भगतकर. हां आणि मग सगळे पाड्यातली लोक निघाले आणि आम्ही घुसलो ना, ट्रॅक्टर बिक्टर घेतोच, आणि एका दिवसात 3 तासात आम्ही त्याचा शेत सगळा लावून टाकला आणि मग शेतबीत लावला. मग झाला सगळा. मग काय झालं ना, मग पुढच्या टायमाला ते कापायच्या टायमाला परत ती लोकांना नखरं करायला लागली. ती लोक परत ती लोकांनी काय केलं, ढंपर आणून ती भरणी करायला लावली, माती काय तारक मेहता का उलटा चष्मा, त्याचा सेट लावणार होती. त्याला तो ते याच्यामध्ये जमीन पाहिजेत होती सेट लावायसाठी. हां तर ती मातीचं टँकर आणून टाकायला डंपर. हां तर हे लोकांना काय होय नाही, सांगून पाहिला, तर फिल्म सिटीवाला ऐकत नाही. मग ते आम्ही मग असं थोडं एक बारकाच मोर्चा जसा काढून ना तिथं गेलो, सगळ्या बायका बिका. पहिले दिवस जे लोक बोलत होती त्यांना लगेच पोलिसांनी लगेच भरून ना त्यांना नेणं बंद करून ठेवला दिवसभर. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी असं ऐकून मग मला वाटतं ते पोलीस पण आणेल होतं, ते भाड्याचे आणेल होतं पैसे देण ना रे. प्रोटेक्शनसाठी पैसे द्यावे लागतात, मग ते येतात. दुसऱ्या दिवशी मग आम्ही काय केलं, शेतातच सगळ्या बायकांना ते सगळी जण माणसं आम्ही शेतात बसलो आणि ते सगळं मातीच्या गाड्या ते टाकत होती ते बंद केल्या ना, तिथं जाऊन बसलो, अख्खा दिवस बसलो शेतातून, जेवण जेवलो ना. मग असं थोडी सांज व्हायला आली, कालोख पडत आला ना, मोठा सिनियर आणि पहिली पोलीस आली पहिलाच. काय तुम्हाला ते साहेबांनी तिथं वरती रोडवर बोलवलाय. आम्ही काय सांगू, आम्ही कशाला येऊ, साहेबालाच बोलवा ना इकडं. आमच्या शेतात आम्ही बसेल आहो, पण साहेबाला तुम्ही बोलवा, तिथे काय सांगायचं हवा ते तुम्ही तिथे येऊन सांगा, सगळी जण ऐकतील.
तर आला सिनियर पण आला, लेडीज पोलीस सगळी आली. तो कॉन्ट्रॅक्टर होता ज्यांनी घेतलेला होता माती टाकायचा तो आला. आणि मग लागला बोलाय का काय आहे आता ना 2-3 गाड्या आमच्या माती उरल्या आहे, भरेलच आहेत, भरेलूच आहात त्या टाकायच्या कुठं. नुकसान सांग. तर सांग काय होल सांग ते कॉन्ट्रॅक्टरचं सांग नुकसान सांग होल. मी सांगला त्याचा नुकसान होल का आमचं नुकसान होल. आमची जमीन आहे ना तर आमच्या जमिनीत त्याला टाकायची माती. बरोबर. तू नेल टाक ना तिकडे, ते रस्ते फुटेल हा तिकडे त्याच्यात ते खड्ड्यात नेल टाका ना. हा तर आमचे याच्या शेतात कशा टाकस त्याचे तुला नुकसान दिस ना. ये शेतात ते कुठं कुठंची माती ते शेत भरणे टाकस तर आमची नुकसान होय ना. त्या बरं टाकायचं नाही इथं माती बिती डेंकर बिक काय त्याचा होत ना ते बरं तिकडं नेल टाका ते माती, पण इथं नाही टाकायचं. या बंद करायचं काम. तसा गेला तो लगेच निघून सिनियर, व एक शब्द नाही बोलला. मग काय माहितीये जी चुकी असेल ना तर चुकीच. बरोबर. हा चुकी असेल तर चुकीच, त्याला चुकीला माफ नाही नसते कधी ना. दुपारी पण काय झालं, ती पोलिस होती ना त्यांनी काय केला, हे बाया आहेत ना आता यांना काय ते मीच होती, सहानुभूती मी दाखवायचं. होती तिथं, जेवण 4-5 जणी होतो तिथं जेवण बसले. हां बाकीच्या दुसरीकडे बसेल होत्या. तर तो आला, तो CID पोलीस आला आणि सांगायला लागला ताई जेवण आलाय तर तुम्ही जेवण घ्या ना. जेवण आलाय ना तर तुम्ही जेवण घ्या. मी सांगला तुम्ही एक टाइम जेवण द्याल इथं, पण आमचा तर शेत आहे ना ते आमच्या कायमचा तुम्ही जेवण घ्याल. मग हा एक टाइम तुम्ही जेवण द्याल, पण हे आमचं आहे ना शेत, या तुम्ही कायमचं जेवण आमचा बंद कराल, बंद कराल. सरळ सांगला त्याला, नको तुझा जेवण आम्हाला. जेवण आम्हाला नको तुझा. एक दिवसासाठी आम्हाला शेत आहे ना, शेत पाहिजे. तुमची BBC मराठीने पण तुमच्यावर व्हिडिओ बनवला होता. ध्रुव राठीने पण एक कार्य कॉलनीवर व्हिडिओ बनवला होता. हां. त्याच्यानंतर तुम्ही सोनम वायचूक सोबत स्टेज शेअर करेल होता. म्हणजे तुम्हाला कसं वाटते याबद्दल? आम्हाला नाही. त्याच्याबद्दल फार बरं वाटतं, कारण इतका मोठा माणूस, एवढा चांगला काम करणारा माणूस, तर आम्हाला खूप म्हणजे बरा वाटत होता. पण एक दिवशी असा पण झाला की त्याचा मोठा मोर्चा निघाला ना, त्याला त्याची काही न चुका असताना त्याला बंद केला. बंद करून किती सोनम वांगचुकला 6 महिने 6 महिने त्याला बंद करून ठेवला. आता त्याचं सोडला आम्हाला त्याला. दुःख आहे. आता सोडला तर आम्हाला खूप चांगलं वाटतं. नाही. आणि BBC न्यूज असेल किंवा इतर न्यूजवाले असतील आणि या लोकांनी आम्हाला चांगलं कवर केलं. आणि NDTVने तर खूप मदत केली. NDTVने मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये ना, जेव्हा शिक्षणच मोबाईलवर आलं ना, आणि आमच्या पाड्यात तर बऱ्याच लोकांकडे मोबाईल नव्हता, मग त्यांनी काय का त्याचं नाव नाही सोनूसूद नाही, तो त्यांनी ज्या सोहित मिश्रा नावाचा इकडचा रिपोर्टर होता ना, त्यांनी एकदा मला सांगितलं प्रकाश जी हम लोग क्या करते हैं, एक न्यूज़ डालते हैं कि यहाँ पे मोबाइल की ज़रूरत है तो लोगों से हेल्प मांगते हैं. मग त्याने एक बनवली न्यूज आणि टाकली NDTVला, आणि एवढं चांगले झाले ना की आम्हाला मोबाईल यायला लागलं. लोक खूप चांगले असतात. लोकांनी 1-1, 2-2 मोबाईल पाठवले. सोनूसूद आहे ना, सोनूसूद जो ॲक्टर आहे त्याने आम्हाला 27 मोबाईल पाठवला. आम्ही त्याच्याशी व्हिडिओ कॉलवर बोललो पण. त्यानंतर मग 21 मोबाईल तरी आम्हाला कमी पडत होते, कारण आम्हाला 74 मोबाईलची गरज होती. आणि बघा आपली लोक, मी सांगतो ना, किती चांगले असतात बघा. मोबाईल लोक देत आहेत तरीसुद्धा लोक फुकट घेत नव्हती, कारण ज्यांना गरज होती तीच घेत होती. की हां आमच्याकडं आहे बारकाचं आहे पण आहे, यांच्याकडं नाही आहे, हां त्यांच्याकडनं आहे, ती आहेत 2-3 पोरा पण त्यांच्याकडनं. मग आम्ही अशी गावातली लोकं निवडली. मग कुठल्या गावात एका गावात समजा आता आमचा पाडा आहे, नवशाचा पाडा, तिथं 13 दिलं, ह्याच्या पाड्यात 14 दिलं काहीतरी, मरोशी पाड्यात काही ठिकाणी 5च, काही ठिकाणी 2च, आमच्या पाड्यात 2. म्हणजे एवढी लोक चांगले, गरीब आहेत पण नाही प्रामाणिक आहेत. मग आम्ही 74 मोबाईल दिला. आणि एक माणूस आमचा एक मित्र आहे चांगला, त्याने आम्हाला बरेच वेळेला मदत केली आहे. नवशाच्या पाड्याच्या लाईटीचा प्रश्न सांगितला ना, तिथे आंदोलन झालं ना, त्या आंदोलनामधून मग आम्ही त्यांच्यावर ॲट्रोसिटी लावायचा विचार केला, कारण तुम्ही आम्हाला लाईट पाण्यापासून वंचित ठेवता ना, म्हणून अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 आहे, त्यानुसार तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे, कारण तुम्ही आमच्यावर शोषण करताय आमचं. आणि हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिथल्या आमच्या पाड्यातल्या लोकांना लाईट देऊ केली. पण लाईट देऊ केल्यानंतर पण त्यांच्याकडे पैसे नाहीत आता ते मीटरचं घ्यायला. मग मला एक फोन आला व्यंकट चक्रवर्ती नावाचा एका गृहस्थाचा. त्यांनी मला सांगितले प्रकाश जी मैंने आपका न्यूज़ देखा, बहुत सारे अखबार में पढ़ा, न्यूज़ पे देखा कि आप लोग वहाँ पे अच्छी तरह से संघर्ष कर रहे हो,
और वहाँ के लोगों को अभी तक बिजली नहीं है। मुझे अजीब लग रहा है कि मुंबई में आदिवासी विलेज है, वहाँ पे बिजली नहीं है और वो भी हाईवे के बाजू में। बोले हाँ सर, वो सही सुना आपने। तो बोले क्या करना पड़ेगा? तो क्या अभी वो लोग लेंगे लाईट? वो तो कैसे लेंगे, उनके पास तो पैसा भी नाही आहे। तर मी तर सांगितलं बरं हां ते आता घेतील, काही दागिने असतील, काही विकत घेतील, काय म्हणजे गहाण ठेवतील, काही ठिकाणी कर्ज घेतील, पण ती घेतील लाईट आता, त्यांना आता NOC मिळाले। तर त्यांनी सांगितलं नाही नाही मैं आता हूँ वहाँ पे। आणि तो माणूस आला, त्यांनी ते पूर्ण गाव बघितलं आणि बोलला की किती खर्च होईल या सगळ्या लोकांना मीटर द्यायला। मी सांग बहुत बडी रक्कम होगी सर। ते बोललं जे काय असेल ते सांगा मला। तर मग 7-7 हजार प्रमाणे 73 घराचे 5,11,000 रुपये त्या माणसाने भरले। त्या पाड्यातल्या सगळ्या लोकांना त्यावेळेला लाईट आली, सगळ्या लोकांना लाईट आली। हां, तर अशा तऱ्हेने इथं चांगली कामं करणारी लोक आहेत। जसं की सोनू याच्या जेव्हा मोबाईलचा प्रश्न आला ना आणि आम्हाला 21 मोबाईल कमी पडत होते, त्यावेळेला मी त्याच माणसाला परत सांगितलं की सर मुझे ना 21 मोबाईल की ज़रूरत है। त्यांनी ताबडतोब पैसे दिले मला। लगेच त्या मोबाईलच्या दुकानातून आम्ही हे घेतलं आणि ते मोबाईल लोकांना दिले सगळ्यांना। आणि मग ते नंतर मग त्यांनी ते डोंगल वगैरे पण त्यांनी हे केलं। म्हणजे खूप चांगले चांगले पत्रकार त्यावेळेला होते की त्या लोकांनी आम्हाला मदत केली। आणि ती मदत करायचं कारण पण असं होतं की आमचं संघर्ष ना प्रामाणिक होतं। आमच्यामध्ये बघ आता एवढे त्यांनी पैसे देऊ केले, एकासारखा माणूस बोलला असता की वाढून सांगितलं असतं सर एवढे पैसे येत आहेत म्हणून, हां नवशाच्या पाड्यासाठी। नवशाच्या पाड्याचं प्रत्येक माणसाचे त्यांनी, आणि आम्ही हे पण सांगितलं की सर आमच्याकडे पैसे ते नको आहेत रक्कम, तुम्ही त्यांना डायरेक्ट हँडओव्हर करा। तर बोलतो त्यांना कसं देणार? तर बरं त्या लोकांनी ना फॉर्म भरला आहे जातीचं लाईट मिळण्यासाठी। त्यांचं फॉर्म बघा, त्यांची एक रिशीट आहे, ती रिशीटप्रमाणे त्यांना चेक द्या। असं करून त्यांनी 73 लोकांना चेक दिले तिथं बसून। हां, त्याच्यामध्ये 1 रुपयाचं हे नाही। मग गावातली लोकं म्हणायला लागली दादा आपल्या संघटनेने एवढं काम चांगलं केलं आहे, तर आम्हाला पण काहीतरी संघटनेला द्यायचं आहे। तर बरं काय देऊ? तर मग मी त्याला सांगितलं तुम्ही काय देऊ शकाल? तर आम्ही थोडे थोडे पैसे काढून काहीतरी देऊ ना, एवढी मोठी रक्कम जर तुम्ही आमच्यासाठी उभी करताय। मग आम्ही सांगितलं अरे आपल्याकडे कपाट नाही रे, एक खुर्च्या पण नाहीत, हां फायलीला। मग आम्हाला त्यांनी एक त्या सगळ्या गावातल्या लोकांनी म्हणून पैसे काढले, एक कपाट, 10 खुर्च्या, 100 फाईल्स आणि पेन आणि वह्या, हे साहित्य, हां हे साहित्य, हां हे, आणि बस। मग आता त्या आहेत त्या घरात, त्या घरात ते आहेत सगळे। हे गाणं तुम्ही हे लाज नाव द्या मरायचं म्हणजे कसा तुम्हाला सुचला? नाही ते मी गाणं मी नाही लिहिलंय ते ना। हां चहा आहे ती पिऊन घ्या, थोडा ब्रेक घ्या। हां हां ओके 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 पिता पिता चालेल, होऊन जाईल, चालेल हो, होऊन जाईल, हां. ना, चहा कोण आणते? सर